आता बजेटमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग कर रचनेबद्दल. 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर असेल, तर 7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10%, तर 10 ते 12 लाखांच्या उत्पन्नावर 15% कर असणार आहे. 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल. 3 ते 7 लाखांवर जर उत्पन्न असेल तुमचं तर 5% आणि 7 ते 10 लाख उत्पन्न असेल तर 10% तुम्हाला कर. शिवाय 10 ते 12 लाख उत्पन्न असल्यास 15% कर असेल. तर कर रचनेवर एक नजर टाकूयात आपण. वार्षिक करप्राप्त उत्पन्न 0 ते 3 लाख असल्यास 0% कर, अर्थातच कर नसेल. 3 ते 7 लाख असल्यास 5% कर. 7 ते 10 लाख असेल तर 10% कर. 10 लाख ते 12 लाख असेल तर 15% कर. 12 लाख ते 15 लाख कर असेल तर 20% यावेळेस तुम्हाला कर दिला जाईल आणि 15 लाखाच्या पुढे जर उत्पन्न असल्यास त्यावरती 30% कर हा लागू होईल. तर अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्रासाठी कोणत्या घोषणा आहेत आपण पाहतोय. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार आहे. 1,52,000 कोटी त्यासाठी तरतूद आहे. 1,52,000 कोटींची तरतूद असून 2 वर्षात 1 कोटी शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळवणार आहे. 10,000 नैसर्गिक शेती सहाय्यक केंद्र हे उभारले जातील. हवामानपूरक शेतीला प्राधान्य दिलं जाईल. उत्पन्न आणि विक्रीसाठी क्लस्टरची योजना आहे. 400 जिल्ह्यांमध्ये खरीप पाहणीसाठी डिजिटल सर्वेक्षण केलं जाईल. 5 राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड देखील दिले जातील. नाबार्ड तर्फे कोळंबी उत्पादन, प्रक्रिया आणि निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं जाईल. जिथे भाजीपाल्याचा खप तिथेच उत्पादन करण्यासाठी क्लस्टर उभारले जाईल. तर उद्योग आणि रोजगार क्षेत्रासाठी काय आपण पाहतोय. 12 औद्योगिक पार्क बनवायला मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय 5 वर्षात रोजगार निर्मितीसाठी 2 लाख कोटींची तरतूद आहे. नव्या रोजगार योजनेअंतर्गत 5 वर्षात 20 लाख तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाईल. 500 टॉप कंपन्यांमधल्या 1 कोटी युवकांना दर महिना 5,000 इंटर्नशिप भत्ता तसेच 1 कर्मी 6,000 भत्ता हा दिला जाणार आहे. रोजगार निर्मितीसाठी सरकारच्या 3 योजना असणार आहेत. प्रथम रोजगार योजनेची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय योजनेद्वारे पहिला रोजगार मिळणाऱ्या 2 कोटी 10 लाख तरुणांना याचा फायदा होईल. 1 लाखापर्यंत मासिक उत्पन्न असणाऱ्या तरुणांना 15,000 रुपये पीएफ हा दिला जाईल. 1 लाखांपर्यंत मासिक उत्पन्न असणाऱ्या तरुणांना 15,000 पीएफ दिला जाणार आहे. त्यामुळे तरुणांसाठी एक आनंदाची घोषणा म्हणावी लागेल. नव्यानं नोकरी करणाऱ्या तसेच नोकरी लागलेल्या तरुणांना पहिली 2 वर्ष 30,000चा पीएफ असेल. विशेष कौशल्य विकास योजनेत कर्जाची मर्यादा 7,50,000 असेल. या योजनेचा 25,000 तरुणांना फायदा होईल.